नमस्कार. मराठी बोलता का? हिंदी मराठी नाही येत? समजते. बर मला सांगा. हाँ नहीं रहने दो ना. अभी नहीं. क्यों? अभी नहीं, बाद में डिसाइड करेंगे बाद में. नहीं लेकिन क्या ये बच्चों को क्यों बाहर रखा है? नहीं बाहर के रखा है. हाँ. जो अंदर जिसमें फायर हुई है, हाँ आग लगी. हाँ जो प्लांट आग लगी, हाँ. प्लांट अभी तो चल ही नहीं रहा प्लांट. जो प्लांट नहीं लगी है तो हम बंदे को लेना चाहते हैं. उतने तो क्या, वो सारे तो है नहीं ना. नहीं लेकिन अभी प्लांट चालू है ना. नहीं, बाकी चालू नहीं. प्लांट चालू है. पर इतने लोग क्या कर रहे हैं? बाहर के जो लोग आ रहे हैं. अंदर रह रहे तो कहाँ रह रहे, वो तो रहेंगे ना. हाँ, एक मिनट. अगर अभी काम चल रहा है ना सर, मेरी हाथ जोड़ के आपको विनती है. नहीं. ये जो जमीन है ना, ये जो भूमि है ना, हम लोगों की मना नहीं. है. आपको क्यों दिया है? क्योंकि ये सब कारखाना खड़ा होके हमारे बच्चों को रोजगार मिले. तो आप ऐसा क्यों कर रहे हैं? मेरा विनती है आपसे कि आप ये बच्चों को काम पे लीजिए. इनको गए थे टाइम दिया. नहीं लेकिन ये उनको कॉन्ट्रैक्ट में क्यों लेते हैं आप? ये क्या पॉलिसी है? वो पता नहीं मुझे. नहीं ये क्या पॉलिसी है? और आपको मालूम है जब आग लगी थी तो ये बच्चे ही बुझा रहे थे आग. हेल्प कर रहे थे कि नहीं? ये कर रहे थे कि नहीं हेल्प? और आपके जो परप्रांतीय जिनके ऊपर आपको गर्व है ना कि यूपी एमपी के जो कामगार है 5-6 हजार जिनको गर्व था, वो तो भाग गए. आग लगी उसी दिन भाग गए, सब भाग गए. अभी आग बुझ गई, खतरा टल गया, वापस आके यहाँ उनके घर बसाएंगे, अंदर आके रहेंगे, रोजगार करेंगे. नहीं सुनो. और हमारा जो हम आपको पता है क्या, ये मुंडे गांव, मुकने, पाडली, ये गांव बाहर भेज दिए थे, मालूम है आपको? घर से लोगों को निकाल के. क्यों निकाल दिए थे? क्यों? सेफ के लिए. क्यों? क्या था खतरा? क्या था पता नहीं. खतरा? अरे आप क्या पोस्ट पे? आप क्या पोस्ट पे? HR में हूँ. HR है? HR मॅनेजर आहे आप? HR मॅनेजर और आपको खतरा मालूम नाही? बघितलं ही कंपनी किती म्हणजे अडमुठ्ठेपणा आहे. HR मॅनेजरला माहीतच नाही काय धोका होता. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालं का LPG गॅसच्या टाक्या होत्या त्या फुटल्या तर हे घरं म्हणजे लोक जळून जातील. अख्ख्या महाराष्ट्राला कळालं, परंतु यांना माहीत नाही का इथे काय धोका होता. म्हणजे बघा, ही पळवापळवी, लपवालपवी, म्हणजे जमिनी आमच्या, अन्याय आमच्यावर, हां, रोजगार आमच्या तरुणांचा हिसकावून बाहेरच्यांना द्यायचा, परप्रांतीयांना. हे बघा, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, परंतु माझ्या भूमिपुत्रांच्या घरांवर बुलडोजर फिरवून तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील अशा विकासाला आमचा विरोध आहे. 100% विरोध आहे. आग लागली तेव्हा विझवायला आम्ही, जीव आमचा धोक्यात. अरे जर स्फोट झाला असता त्या LPG गॅसपर्यंत तुमची आग गेलीच कशी? मग तुमच्याकडे उपाययोजना नाही. एवढी मोठी कंपनी दर 2 वर्षांना जळती, का जळती? मग तुम्हाला विझवता येत नाही? एवढं रॉ मटेरियल स्टोअर करून ठेवता कशाला? मग स्क्रॅप तुमचा एवढा पडलेला असतो, आग लागली तर विझवता येत नाही. म्हणजे इथं टाइम बॉम्ब, इथं गॅस, LPG गॅसच्या माध्यमातून मोठा स्टोरेज करून ठेवलाय. अरे तेवढा स्फोट झाला असता ना, अणुबॉम्ब सारखा आणला. अरे आम्ही ते दुसरा भोपाळ, तुम्ही तो भोपाळ घडवायचा का तुम्हाला परत? त्या भोपाळमध्ये अजूनही लोक काही आंधळे, कोण अपंग आहे, कोण काय आहे, आणि 3-4 हजार लोक जळून मेले होते त्या स्फोटामध्ये. म्हणजे तुम्हाला कसं या महाराष्ट्रात घडवायचंय का? म्हणजे आमचा जीव आम्ही धोक्यात घालायचा आणि रोजगार मात्र परप्रांतीयांना, हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. मी इगतपुरी तालुक्यातल्या पुढाऱ्यांना आवाहन करतो, हे पुढाऱ्यांनो, मला खेदाने म्हणावं लागतं, पुढाऱ्यांनो शंड झालात का? जर तुम्ही तुमच्या पोरांना रोजगार देऊ शकत नसाल, तुमच्या जर तेवढी हिंमत नसेल ना, कशाला पुढारी म्हणून मिरवता तुम्ही? आणि किती पैशानं काय तुम्हाला पैसाच जाळणार आहे का? आणि पैसाच जाळल्यावर तुम्ही स्वर्गात जाणार आहे का? हा, अरे पैसा साध्य नाही, साधन आहे. पैसा फक्त सुखसोयी कमावण्याचं, विकत घेण्याचं माध्यम आहे फक्त. पैसा सर्वस्व नाहीये. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, आणि म्हणून मी पुढाऱ्यांना नेहमी सांगतो, एका दिवसाचं आयुष्य जगा. सकाळी उठले का सांगा आजच जन्माला आलो, संध्याकाळी मरणार आहे. आणि एका दिवसात 100 वर्षाचं जगा, आणि संध्याकाळी असं झोपी जा, भगवंताच्या कुशीत झोपलोय, विलीन झालोय, परत जन्मच नाहीये, इतकं निवांत झोप घ्या. अरे तोच स्वर्ग आहे. पण तुम्हाला झालाय भस्म्या, रात्रंदिवस पैसा, नुसता पैसा. हा, निषेध आहे अशा भ्रष्ट पुढाऱ्यांचा, निषेध आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब, तुम्हाला सुद्धा आव्हान आहे, जर आपल्या प्रत्येक व्यवस्थेने जर प्रामाणिक काम केलं तर अजिबात ह्या माझ्या भूमिपुत्रांनो ही वेळ येणार नाहीये. का प्रामाणिक? कामगार आयुक्त काय करतोय? हा, पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करते? NMRDA काय करते? तर 1.5 वर्ष झालं यांच्याकडे NMRDAचा दाखलाच नाही. म्हणजे कंपनी कशी बांधली याचं यांच्याकडे काहीच नाहीये, ब्लूप्रिंट सुद्धा नाही. मग कशी चालू होती 1.5 वर्ष? काय मग काय पाकिटे घेऊन का? हा, अरे पण लाख 1.5 लाख रुपये पगार असणाऱ्या तुम्हाला जर पैसे खायचेच असतील ना, तर नोकऱ्या सोडा, घरी जा.
मग तुम्ही सगळ्यात मोठे भिकारी मला तुम्ही वाटा द्या. लाज वाटली पाहिजे, लाज. भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी हेच खरे देशाचे गद्दार आहे. निषेध अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि भ्रष्ट पुढाऱ्यांचा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. जय जवान, जय जवान.